कोकणच्या निसर्गरम्य आणि हिरव्यागार कुशीत वसलेले सोनगाव हे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होते. गावाच्या एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा. या दोन निसर्ग चित्रांच्या मध्ये वसलेल्या सोनगावात 12ही महिने सुख शांती नांदत होती. गावात शिरतात दोन्ही बाजूंना असणाऱ्या नारळी सुपारीच्या बागा, केळीची बने आणि हापूस आंब्याच्या वाड्या मनाला भुरळ पाडायच्या. या सोनगावाच्या एका शांत कोपऱ्यात वेशीला लागून सुलभा काकूंचे एक टुमदार पारंपरिक कोकणी पद्धतीचे घर होते. लाल माती, कौलारू छप्पर आणि घराभोवती फुललेली जास्वंद चाफ्याची झाडे असे ते घर अत्यंत पवित्र वाटायचे. सुलभा काकू म्हणजे जुन्या विचारांच्या पण अत्यंत कणखर आणि स्वाभिमानी महिला. त्यांच्या पतीचे निधन खूप वर्षापूर्वीच, जेव्हा राहुल अवघा 5 वर्षाचा होता तेव्हाच झाले होते. पतीच्या निधनानंतर सुलभा काकूंवर दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्या डगमगल्या नाहीत. त्याने लोकांच्या शेतात काम केले, घरी गाई म्हशी पाळून दूध दुभत्यांचा व्यवसाय केला आणि अत्यंत कष्टाने आपला एकुलता एक मुलगा राहुल याला लहानाचे मोठे केले. राहुलही आईच्या कष्टाची जाण असणारा मुलगा होता. लहानपणापासूनच तो अभ्यासात हुशार आणि अत्यंत नम्र होता. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तालुक्याच्या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्याची हुशारी पाहून शिक्षकांनी त्याला पुढे शिकवण्याचा सल्ला दिला. राहुलने पुण्याच्या एका नामांकित सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. पदवी पूर्ण होताच कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्याची निवड एका आंतरराष्ट्रीय IT कंपनीत झाली. राहुलची बुद्धिमत्ता आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून अवघ्या काही वर्षातच कंपनीने त्याला सिनियर सिस्टीम आर्किटेक्ट या मोठ्या पदावर बढती दिली. त्याचे वार्षिक पॅकेज लाखाच्या घरात होते. घरातल्या चकमकीत आणि आधुनिक जगात राहूनही राहुलचे पाय जमिनीवर होते. त्याने पुण्यात स्वतःसाठी फ्लॅट किंवा आलिशान गाडी घेण्याऐवजी आपल्या सोनगावात आईसाठी एक दुमजली प्रशस्त आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असा सुंदर बंगला बांधला. पण राहुलची खरी संपत्ती बंगल्यापेक्षा त्याची ती वडिलोपार्जित जमीन होती. मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणामध्ये त्यांची तब्बल 10 एकर सुपीक जमीन थेट हायवेला लागून आली होती. आजच्या बाजारभावानुसार त्या जमिनीची किंमत कोटींच्या घरात होती. गावातील आणि परिसरातील अनेक बड्या धेंड्यांचे डोळे त्या जमिनीवर होते. पण राहुल आणि सुलभा काकूंनी ती जमीन कधीही न विकण्याचा दृढ निश्चय केला होता. ती जमीन त्यांच्या पूर्वजांची पुण्याई होती आणि सुलभा काकू त्या जमिनीला आपली आई मानत असत. सुलभा काकू दर विकेंडला राहुलची वाट पाहायच्या. शनिवार रविवार राहुल पुण्याच्या धावपळीतून वेळ काढून गावी आला की घरात जणू सण साजरा व्हायचा. राहुल आईच्या हातचे जेवण जेवला की त्याचा आठवड्याभराचा थकवा पळून जायचा. माझा राहुल म्हणजे सोन्याचा तुकडा आहे. त्याने कधी कुणाचे वाईट चिंतले नाही आणि कुणाला विनाकारण नडत नाही, असे सुलभा काकू अभिमानाने गावात सांगायच्या. ज्या गावात सुबत्ता असते तिथे त्या सुबत्तेला ग्रहण लावणारी दृष्ट प्रवृत्तीही जन्म घेते. सोनगावात रामा पहलवान हे नाव दशेतीचे दुसरे नाव होते. धिप्पाड शरीर यष्टी, पांढरा शुभ्र कुडता धोतर, गळ्यात सोन्याची जाड साखळी, तोंडावर मिशांचा पिळ आणि डोळ्यात क्रूरता असे त्याचे रूप होते. रामाने तरुण वयात कुस्त्या लढल्या होत्या आणि अनेक आखाडे गाजवले होते, पण वयासोबत त्याने आपल्या शारीरिक ताकदीचा वापर राजकारण, गुंडगिरी आणि गरिबांच्या जमिनी हडपण्यासाठी सुरू केला होता. गावातील प्रत्येक वादात, मग तो शेतीचा असो वा पैशाचा, रामा पहलवानाचा हस्तक्षेप असायचाच. रामा पहलवान एकटा नव्हता. त्याला ताकदीची जोड देण्यासाठी त्याची 4 मुले होती. जग्गा, बळी, शेरा आणि देवा. ही 4ही मुले म्हणजे नुसती शरीराने वाढलेली, बुद्धीने शून्य आणि बापाच्या एका इशाऱ्यावर कुणाचेही हाडूक मोकळे करणारी जनावरे होती. त्यांनी कधीही कोणतीही शाळा किंवा सुसंस्कृतपणा पाहिला नव्हता. दिवसभर कुस्तीच्या आखाड्यात खांब गाळणे, गावात दादागिरी करणे, लोकांकडून हप्ते गोळा करणे आणि रात्री दारू पिऊन धिंगाणा घालणे हाच त्यांचा नित्यक्रम होता. पोलीस ठाण्यातही रामाच्या पैशांची आणि राजकीय वजनाची एवढी चलती होती की त्याच्या विरुद्ध तक्रार करायला कोणी सामान्य माणूस धजावत नसे. गेल्या काही वर्षापासून रामा पहलवानाची नजर सुलभा काकूंच्या त्या हायवेलगतच्या 10 एकर जमिनीवर खिळली होती. तिथून जाणाऱ्या नव्या हायवेमुळे त्या जमिनीला सोन्याचे भाव आले होते. रामाला तिथे एक मोठा 5 स्टार हायवे रिसॉर्ट, मॉडर्न पेट्रोल पंप आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू करायचा होता. रामाने अनेकदा आपल्या चमच्यांमार्फत आणि गावातील मध्यस्थांमार्फत राहुलला ती जमीन विकण्याचा किंवा भागीदारीत देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
रामाने जमिनीची भरपूर किंमत देण्याची तयारीही दर्शवली होती, पण राहुलने प्रत्येक वेळी अत्यंत सभ्यपणे पण तितक्याच ठामपणे नकार दिला होता. ती आमच्या पूर्वजांची जमीन आहे, ती विकण्याचा आमचा कोणताही विचार नाही. हे राहुलचे उत्तर ऐकून रामा पहिलवान आतून जळफळत होता. एक दिवस रामा पहिलवान आपल्या अवाढव्य वाड्याच्या ओसरीत बसून हुक्का ओढत होता. बाजूलाच त्याची 4ही मुले मटण खाण्यात आणि दारू पिण्यात मग्न होती. बाबा, काय त्या IT वाल्या राहुलच्या नादी लागलात? सांगा फक्त. आज रात्री त्याचा आणि त्याच्या म्हातारीचा गेम वाजवतो. जमीन आपल्या नावावर करायला किती वेळ लागतोय? त्याचा मोठा मुलगा जग्गा पहिलवान लाल डोळे करून हातातला ग्लास खाली ठेवत म्हणाला. रामाने हुक्क्याचा धूर हवेत सोडला आणि जगाकडे रागाने पाहिले. मूर्खा, म्हणूनच तू अजूनही फक्त लाठ्या चालवायच्या लायकीचा राहिलास. तो राहुल शहरात राहतो, मोठ्या कंपनीत साहेब आहे. त्याचे वरपर्यंत संबंध असणार. त्याला किंवा त्याच्या आईला जर काही झालं तर मीडिया आणि पोलीस थेट माझ्या गळ्याला नखं लावतील. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून पण आपल्या पद्धतीने ती जमीन हवी आहे. ताकदीने नाही तर युक्तीने काम करावं लागेल. अशी युक्ती की तो राहुल स्वतःहून ती जमीन आपल्या पायावर आणून ठेवेल. तेव्हाच रामा पहिलवानाच्या सैतानी डोक्यात एक अत्यंत भीषण आणि कुटील योजना शिजली. त्याची एकुलती एक मुलगी मेघा नुकतीच मुंबईहून तिचे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण करून गावी परतली होती. मेघा दिसायला अत्यंत सुंदर, आधुनिक आणि नखरेल होती, पण तिच्या सुंदर चेहऱ्यामागे तिच्या बापाचेच क्रूर, कपटी आणि स्वार्थी रक्त वाहत होते. तिलाही पैशाची, चैनीची आणि आलिशान आयुष्याची प्रचंड हाव होती. रामाने मेघाला आपल्या बंद खोलीत बोलावून घेतले. मेघा, तुला मुंबईत राहून मोठी स्वप्न बघायची आहेत ना? मोठा फ्लॅट, आलिशान गाड्या आणि बँक बॅलन्स हवा आहे ना? मग मी सांगतो ते काम तुला करावं लागेल. रामा पहिलवान गूढ आवाजात म्हणाला. काय बाबा, तुम्हीच सांगा. तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मेघा आपल्या आयफोनवर खेळत नखांना नेल पॉलिश लावत म्हणाली. तो सुलभा काकूंचा मुलगा राहुल माहीत आहे ना? पुण्यात इंजिनियर आहे, गब्बर आहे तो. त्याची हायवेची जमीन मला हवी आहे, पण तो सरळ मार्गाने देत नाहीये. आता तुला काय करायचंय? तुझ्या सौंदर्याचा, शिक्षणाचा आणि गोड बोलण्याचा वापर करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आहे. त्याच्याशी लग्न करायचं आहे. एकदा का तू सून म्हणून त्या घरात गेलीस की मग हळूच ती सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात घालणं सोपं होईल. विवाहाच्या बंधनात अडकून आपण त्याला कायदेशीररित्या लुटू. रामाने आपला कुटील हेतू स्पष्ट केला. राहुल दिसायला देखणा होता, सुशिक्षित होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंत होता. अशा सरळ मार्गी मुलाला जाळ्यात ओढणे तिच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता. ती हसली आणि म्हणाली, डोंट वरी बाबा. राहुल इंजिनियर असला तरी मनानं खूप साधा आणि इम्रान हाशमीच्या सिनेमासारखा रोमॅन्टिक वाटतो. त्याला कसं वेड लावायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही जमिनीची तयारी करा, मी राहुलला लाईनीत आणते. त्यानंतरच्या विकेंडपासून मेघाने आपल्या प्लॅनची अंमलबजावणी अत्यंत हुशारीने सुरू केली. राहुल जेव्हा शनिवारी पुण्याहून गावी यायचा तेव्हा मेघा मुद्दाम त्याच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी वावरायची. कधी गावातील मंदिराच्या पायऱ्यांवर साडी नेसून हातात पूजेचे ताट घेऊन अत्यंत सात्विक मुलगी असल्याचं नाटक करायची, तर कधी गावाकडच्या वाचनालयात बसून गंभीर पुस्तकं वाचताना दिसायची, जेणेकरून राहुलला वाटेल की ती अत्यंत सुशिक्षित आणि सुजाण आहे. एक दिवस दुपारी राहुल आपल्या कारने तालुक्याहून गावी परतत होता. दुपारची वेळ असल्याने रस्ता अगदी निर्मानुष्य होता. मेघाने हीच संधी साधली. तिने आपली स्कूटी रस्त्याच्या मधोमध आडवी लावली आणि ती गाडी बंद पडल्याचे नाटक करून हताश होऊन रस्त्याच्या कडेला बसली. राहुलने तिची गाडी पाहिली आणि गाडी थांबवून तो धावत तिच्याजवळ गेला. मेघा, काय झालं? तू इथे भर उन्हात काय करतेस? मेघाने डोळ्यात खोटे अश्रू आणले, चेहरा अत्यंत निष्पाप केला आणि म्हणाली, अरे राहुल, बघ ना, माझी स्कूटी अचानक बंद पडली. या भागात मोबाईलमध्ये नेटवर्कही नाही आहे, त्यामुळे घरी फोन करता येत नाही आहे. बाबांना समजलं तर ते खूप रागवतील. मला खूप भीती वाटते. राहुल अत्यंत सुस्वभावी आणि परोपकारी मुलगा होता. अरे काळजी करू नको. मी कम्प्युटर इंजिनियर असलो तरी गाड्यांचे मेकॅनिझम मला चांगलं समजतं. असे म्हणून राहुलने गाडीचे टूल बॉक्स काढले, स्कूटीचे प्लग साफ केले आणि काही वेळातच ती चालू केली. ओ माय गॉड राहुल, थँक यू सो मच. तू खरंच माझा जीव वाचवलास. तू खूप हेल्पफुल आणि चांगला आहेस. मेघाने अत्यंत प्रेमाने राहुलच्या डोळ्यात पाहत गोड हसून म्हटले. राहुलचे मन तिथेच किंचित विरघळले. तिचे ते सौंदर्य आणि तिचे गोड शब्द राहुलच्या मनात घर करून गेले. यानंतर त्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला. मेघाने राहुलशी सोशल मीडियावर मैत्री वाढवली. ती त्याला रोज रात्री अपरात्री मेसेज करायची, फोनवर तासनतास बोलायची. ती त्याला नेहमी सांगायची, राहुल, माझे बाबा आणि भाऊ जरी राकट आणि गुंड प्रवृत्तीचे असले तरी मला असला कारभार अजिबात आवडत नाही. मला एक शांत,
सुसंस्कृत आणि सुखी आयुष्य जगायचं आहे. मला माझ्या कुटुंबाच्या सावलीतून बाहेर पडायचं आहे. राहुलला वाटले की मेघा चिखलातले कमळ आहे. तिचे विचार किती उच्च आणि पवित्र आहेत. हळूहळू राहुल तिच्या प्रेमात पूर्णपणे अखंड बुडाला. त्याला वाटले की त्याला त्याच्या आयुष्याचा खरा जोडीदार मिळाला आहे. 6 महिने हे प्रेम प्रकरण अत्यंत गुप्तपणे चालल्यानंतर एक दिवस राहुलने अत्यंत धैर्याने सुलभा काकूंना याबद्दल सांगायचे ठरवले. रात्री जेवताना राहुल म्हणाला, आई, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला रामा पेलवानाची मुलगी मेघा आवडते. ती खूप समजूतदार आणि सुशिक्षित आहे. आम्हा दोघांना लग्न करायचे आहे. हे ऐकताच सुलभा काकूंच्या हातातला जेवणाचा घास खाली पडला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या थरथर कापायला लागल्या. त्यांचा चेहरा भीतीने आणि चिंतेने पांढरा पडला. नाही राहुल, हे कधीच शक्य नाही. रामा पेलवान हा एक कसाई आहे, गुंड आहे तो. त्याचे हात लोकांच्या रक्ताने आणि गरिबांच्या अश्रूंनी माखलेले आहेत. त्याची मुलं जनावरासारखी क्रूर आहेत. अशा क्रूर घराण्यातली मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली तर आपलं घर नरक बनेल. मी या लग्नाला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परवानगी देणार नाही. तू तो नाच सोडून दे. काकूंनी स्पष्ट आणि कठोर शब्दात विरोध केला. राहुल प्रेमात आंधळा झाला होता. त्याने आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आई, माणसाच्या कुटुंबावरून त्याची परीक्षा घेऊ नकोस. मेघा तिच्या बाबांसारखी नाही आहे. ती खूप साधी आहे. तिलाही तिच्या कुटुंबाचा त्रास होतोय. ती आपल्या घरात आल्यावर तुझी खूप सेवा करेल. तू एकदा तिच्याशी बोलून तर बघ. दुसऱ्या दिवशी मेघा स्वतः सुलभा काकूंच्या घरी आली. तिने अत्यंत साधी सुती साडी नेसली होती. डोक्यावर पदर घेतला होता. तिने घरात येताच सुलभा काकूंच्या पायावर डोके ठेवले आणि रडू लागली. काकू, माझ्या जन्मावर माझा काय अधिकार होता? माझ्या बाबांच्या आणि भावांच्या वाईट कर्माची शिक्षा मला का देता? मी राहुलवर मनापासून प्रेम करते. मला तुमच्या घरात एक साधी सून म्हणून राहायचं आहे. मला तुमची सेवा करायची आहे. मला एक संधी देऊन बघा. मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. मेघाचे ते खोटे अश्रू, तिची ती नम्रता आणि अभिनयाने भरलेले शब्द पाहून सुलभा काकूंचे मातृसुलभ मन विरघळले. त्यांना वाटले कदाचित ही मुलगी खरोखरच तिच्या कुटुंबापेक्षा वेगळी असेल. देवाने तिला सुदबुद्धी दिली आहे. अखेर आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आनंदासाठी आणि हट्टापुढे सुलभा काकूंनी जड अंतकरणाने या लग्नाला होकार दिला. रामा पेलवान तर अंतर्बाह्य आनंदून गेला होता. त्याचा प्लॅन यशस्वी झाला होता. त्याने कोणताही हुंडा न देता उलट स्वतःच्याच पैशाने अत्यंत थाटामाटात हजारो लोकांच्या उपस्थितीत मेघा आणि राहुलचे लग्न लावून दिले. लग्नात रामाने राहुलला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. गावातले लोक म्हणत होते की रामा पेलवान आता सुधारला, तो चांगला झाला. पण त्या भोळ्या लोकांना काय माहीत की हे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती आणि राहुलच्या सुखी संसाराला गिळण्यासाठी रामाने टाकलेले हे केवळ एक जाळे होते. लग्नानंतरचे पहिले 2 महिने मेघाने खूप चांगले नाटक केले. ती घरचे काम करायची, सासूबाईंच्या पायाला तेल लावून द्यायची. राहुल पुण्यातून आला की ती अतिशय आनंदी असल्याचे दाखवायची. पण जसे दिवस सरत गेले तसा तिचा मूळ स्वभाव आणि तिचा तो कपटी मुखवटा हळूहळू गळून पडू लागला. राहुल जेव्हा सोमवारी पुण्याला नोकरीसाठी निघून जायचा तेव्हा मेघा घरात काहीही काम करत नसे. ती दिवसभर बेडवर पडून राहायची. महागड्या वस्तूंची ऑनलाईन खरेदी करायची आणि सासूबाईंवर हुकूम चालवायची. सुलभा काकूंना उलट उत्तर देणे, त्यांचा अपमान करणे तिने सुरू केले. म्हातारे, जरा जपून वागत जा. आता हे घर माझं आहे. तुझ्या त्या जमिनीचे कायदेशीर कागदपत्र कुठे ठेवले आहेत ते मला सांग, नाही तर तुझे दिवस वाईट येतील. ती उघडपणे धमकावू लागली. सुलभा काकू हे सर्व क्लेश शांतपणे सहन करत होत्या, कारण त्यांना आपल्या मुलाचा संसार मोडायचा नव्हता. राहुलला फोन करायचा तेव्हा त्यांनी त्याला काहीही सांगितले नाही, जेणेकरून त्याचे कामात लक्ष लागावे. पण जेव्हा राहुल विकेंडला गावी यायचा तेव्हा मेघा स्वतःच पीडित असल्यासारखे नाटक करायची आणि उलट सासूबाईंच्या नावावर खोट्या तक्रारी करून राहुलचे कान भरायची. राहुल, तुझ्या आईला मी अजिबात आवडत नाही. त्या मला जुन्या पद्धतीचे कपडे घालायला लावतात, मला टोमणे मारतात. मला या कोंदट आणि मागासलेल्या गावात राहायचं नाही. मला पुण्यात एक आलिशान 5 करोडचा फ्लॅट घेऊन दे आणि तुझ्या त्या हायवेच्या जमिनीवर माझाही कायदेशीर हक्क करून दे. ती जमीन माझ्या बाबांच्या ओळखीच्या माणसाला विकून टाकू. ती हट्ट धरू लागली. राहुलला आता कुठेतरी फसवणुकीची जाणीव होऊ लागली होती. मेघाचा पैशाबद्दलचा आवाजवी हट्ट, तिची बदललेली भाषा आणि आईबद्दलचा वाढलेला अनादर पाहून तो आतून अस्वस्थ व्हायचा. मेघा, मी चांगला कमावतो, पण याचा अर्थ असा नाही की मी आईचा अपमान सहन करेन. आणि ती जमीन माझ्या आईच्या आणि माझ्या पूर्वजांच्या नावावर आहे. ती तशीच राहील. मी ती कधीही विकणार नाही. राहुलने तिला एकदा कडक शब्दात सुनावले. त्यानंतर मेघाचा मूड पूर्णपणे बदलला. तिने तिच्या बाबांना निरोप पाठवला की राहुल सरळ मार्गाने ऐकणार नाही.
दरम्यान रामा पेहलवान आणि त्याची चारही पेहलवान मुले आता रोजच संध्याकाळी राहुलच्या बंगल्यावर येऊ लागली होती. ते येता सोप्यावर पाय टाकून बसायचे, घरात दारू मागू लागायचे आणि सुलभा काकूंना अरेरावी करायचे. एक दिवस रामा पेहलवान आपली मुले जगा आणि बळी यांना घेऊन दुपारीच राहुलच्या घरी आला. योगायोगाने राहुलही त्या दिवशी पुण्यातून लवकर आला होता. रामाने राहुलला समोर बसवले आणि थेट धमकीच्या स्वरात मुद्द्यावर आला. "बघ जावई बापू, आता तुम्ही आमचे घरचे झाला आहात. ती हायवेची 10 एकर जमीन तशीच पडून आहे. त्यावर माझी मुलं एक मोठा हायवे मॉल आणि लॉन्जिंग बांधणार आहेत. तो जमिनीचा तुकडा माझ्या नावावर करून द्या. शेवटी सगळं मेघाचंच आहे ना. नकार देऊ नका, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत." राहुलने अत्यंत शांतपणे पण तितक्याच कणखरतेने सांगितले. "मी तुम्हाला आधीच लग्न करतानाच सांगितलं होतं, ती जमीन आमच्या कुटुंबाची अस्मिता आहे. मी ती कोणाच्याही नावावर करणार नाही आणि ती विकणारही नाही. मला पैशाची काहीही कमतरता नाही." राहुलचा हा स्पष्ट नकार ऐकून रामा पेहलवानाच्या डोळ्यात हिंसेची आणि क्रूरतेची चमक आली. "ठीक आहे राहुलराव, सहजासहजी तूप निघत नसेल तर बोट वाकडं कसं करायचं आणि हाडं कशी मोकळी करायची हे आम्हा पेहलवानांना चांगलं ठाऊक आहे. बघूया तुझा हा इंजिनिअरिंगचा माज कधीपर्यंत टिकतो ते." असे म्हणून तो निघून गेला. मेघानेही राहुलकडे पाहताना एक क्रूर आणि उपरोधिक हास्य केले. घरातील रोजचे क्लेश, मेघाचे बदललेले वर्तन आणि रामा पेहलवानाची वाढलेली लुडबुड यामुळे घरात प्रचंड अशांतता पसरली होती. सुलभा काकूंनी घरातील ही बाधा आणि अशांतता दूर व्हावी, घरात पुन्हा सुख शांती लाभावी आणि मुलांचा संसार नीट चालावा म्हणून घरी सत्यनारायणाची महापूजा ठेवण्याचे ठरवले. देवाच्या पूजेने कदाचित या लोकांची बुद्धी सुधारेल, मेघाला सुदबुद्धी येईल आणि माझ्या मुलाचे आयुष्य सुखी होईल या आशेने काकूंनी पूजेची तयारी सुरू केली. गावातील काही जवळच्या प्रतिष्ठित लोकांना आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. सुलभा काकूंच्या घराच्या अगदी समोर एक मोठा जुना वाडा होता, जिथे माई आजी राहायच्या. माई आजी म्हणजे सोनगावचा कणा आणि स्वाभिमानाचे प्रतीक होत्या. वयाची 70 ओलांडली असले तरी त्यांची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण आणि बुद्धी अतिशय तल्लख होती. दिवंगत पती पोलीस खात्यात एक अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी डिप्टी एसीपी म्हणून निवृत्त झाले होते. माई आजीने आयुष्यभर पोलिसांचा कारभार, गुन्हेगाराची मानसिकता आणि कायद्याचे डावपेच जवळून पाहिले होते. त्या गावातल्या कोणालाही घाबरत नसत. अगदी रामा पेहलवानही त्यांच्यासमोर जाताना आपली नजर खाली झुकवायचा. माई आजी सुलभा काकूंना आपली धाकटी बहीण मानत आणि राहुलवर त्यांचे पुत्रासारखे प्रेम होते. त्यांना रामा पेहलवानाच्या या विवाहामागील कुटील हेतू आधीच समजला होता, म्हणून त्या सुरुवातीपासूनच सावध होत्या. शनिवारचा दिवस उजाडला. पूजेची तयारी झाली होती. घर फुलांनी सजवले होते. दाराला आंब्याच्या पानाचे तोरण लावले होते. भटजी आले होते. राहुल आणि मेघा पूजेला जोडप्याने बसले होते, पण मेघाच्या चेहऱ्यावर पूजेची भक्ती किंवा आनंद नव्हता. ती वारंवार तिच्या साडीच्या पदराखाली लपवलेल्या मोबाईलवर कोणाला तरी मेसेज करत होती आणि बाहेर लक्ष ठेवून होती. पूजा संपन्न झाली. भटजींनी सत्यनारायणाची कथा वाचून पूर्ण केली. "आता सर्वांनी आरतीसाठी उभे राहा," भटजींनी सांगितले. सुलभा काकूंनी तबकात कापूर पेटवला. घंटानाद सुरू झाला आणि आरती सुरू होणार इतक्यात घराबाहेर 2 मोठ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाड्या अत्यंत वेगाने आणि कर्कश आवाज करत येऊन थांबल्या. गाड्यांच्या टायर्सचा आवाज ऐकूनच घरातील वातावरण बदलले. घराचा मुख्य लाकडी दरवाजा लाठेने उडवून रामा पेहलवान आत घुसला. त्याच्या मागे त्याचे 4ही राक्षसासारखे धिप्पाड पैलवान मुले जगा, बळी, शेरा आणि देवा हातात जाड लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि साकळ्या घेऊन आत आले. त्यांच्यासोबत त्यांचे 10-12 गुंड चमचेही होते. सर्वांचे चेहरे दारूच्या नशेत लाल झाले होते आणि डोळ्यात हिंसेचे तांडव दिसत होते. घरात बसलेले साधेभोळे गावकरी, स्त्रिया आणि भटजी रामा पेहलवानाला त्या भयानक अवतारात बघूनच थरथर कापायला लागले. आरतीचे तबक सुलभा काकूंच्या हातातून सुटता सुटता वाजले. "या पेहलवान, आज देवाचे दर्शन घ्या. आरती चालू आहे आणि मग महाप्रसाद." सुलभा काकू अत्यंत भीतीने थरथरत म्हणाल्या. "बंद कर तुझी बडबड म्हातारे. तुझा देव आणि तुझी आरती खिशात ठेव. आधी आम्हाला भूक लागली आहे. नैवेद्य कुठे आहे तो घेऊन ये आधी." जगा पेहलवान वाघासारखा खच्चून ओरडला. सुलभा काकूंनी घाबरतच देवाचा महानैवेद्य, शिरा, पुरी आणि भाजीची मोठी भांडी त्यांच्यासमोर आणून ठेवली. पण त्या नराधमांनी संस्कृतीची, देवा धर्माची सर्व मर्यादा ओलांडली. त्यांनी त्या पवित्र नैवेद्यावर प्राण्यासारखा ताव मारला. शिरा हातानेच अस्ताव्यस्त खाल्ला. जेवण झाल्यावर देवा पेहलवानाने जेवणाचे उरलेले भांडे आणि नैवेद्याचे ताट थेट देवाऱ्याच्या दिशेने फेकून दिले. देवाऱ्यातल्या मूर्ती खाली पडल्या, काचेचे फोटो फुटले आणि देवाचा मोठा अपमान झाला. "हे काय चाललंय? हा देवाचा अपमान आहे."
हे माझं घर आहे, बाहेर व्हा. माझ्या घरातून आता जाता. राहुल संतापाने लाल होऊन ओरडला. पण भटजी आणि इतर पाहुण्यांनी पाहिले की आता इथे मोठा रक्तपात होणार आहे. रामाची मुले मारामारीवर आली आहेत म्हणून ते आपला जीव वाचून मागच्या दाराने खिडक्यातून पळून गेले. आता घरात फक्त राहुल, सुलभा काकू उरले होते. तेव्हाच मेघा अचानक राहुलची बाजू सोडून धावत गेली आणि तिचा बाप रामा पहिलवानाच्या मागे जाऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा तो साळसूतपणा, ती नम्रता गायब झाली होती. तिच्या डोळ्यात आता क्रूरता आणि विजय मिळवल्याचा अट्टहास होता. मेघा, तू तिथे का उभी आहेस? या गुंडांच्या मागे का जातेस? इकडे ये, राहुलने गोंधळून आणि संतापाने विचारले. मेघा मोठ्याने अट्टहासाने हसली. अरे मूर्ख राहुल, अजूनही तुला समजलं नाही का? मी तुझ्यासारख्या साध्या, मध्यमवर्गीय आणि बोरिंग इंजिनियर मुलावर कधी प्रेम करेन का? हा सगळा माझ्या बाबांचा मास्टर प्लॅन होता. तुझी ही हायवेची 10 एकर जमीन मिळवण्यासाठी मी हे लग्नाचं आणि प्रेमाचं खोटं नाटक केलं होतं. आता खेळ संपलाय. तुझी जमीन आता आमची आहे. राहुलला आयुष्यातील सर्वात मोठा आणि जीव घेणा धक्का बसला. त्याचे प्रेम, त्याचा विश्वास, त्याचा संसार एका क्षणात धुळीला मिळाला होता. तुम्ही लोक विश्वासघातकी आहात, नीच आहात. मी मरेन पण माझी जमीन तुम्हाला कधीच देणार नाही. एका गुंठ्यावरही तुमचा अधिकार येऊ देणार नाही. राहुल गरजला. अरे आमच्या समोर आवाज वाढवतोस? तुझी ITची इंजिनिअरिंग आज इथेच संपवतो, असे म्हणत बळी पैलवानाने राहुलची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीवर जोरात आदळले. राहुलने स्वतःला सावरून बळीच्या तोंडावर एक पंच मारला. बळीच्या ओठातून रक्त आले. हे पाहून शेरा आणि देवा पैलवान संतापले. त्यांनी मागून येऊन राहुलचे दोन्ही हात घट्ट पकडले. जगा पैलवानाने हातातला जाड लोखंडी रॉड घेतला आणि राहुलच्या पाठीवर आणि पोटावर आणि पायावर बेदम मारायला सुरुवात केली. राहुल, सुलभा काकू मोठ्याने ओरडल्या आणि मुलाला वाचवण्यासाठी धावल्या. पण रामा पैलवानाने काकूंना हाताने जोरदार धक्का दिला. काकू जमिनीवर पडल्या आणि त्यांचे डोके भिंतीच्या कोपऱ्याला आदळले. तिथून रक्ताची धार वाहू लागली. आई, राहुल रडत होता. तो सुटण्याचा प्रचंड प्रयत्न करत होता. पण त्या 4 धिप्पाड पैलवानांच्या ताकदीपुढे त्याचा काहीच निभाव लागत नव्हता. ते त्याला लाथाबुक्यांनी, रॉडने रक्तबंबाळ होईपर्यंत मारत होते. राहुल जमिनीवर कोसळला. त्याचा चेहरा रक्ताने माखला होता. रामा पैलवानाने आपल्या कमरेतून जमिनीचे कायदेशीर कागदपत्रे काढली, ज्यावर आधी स्टॅम्प लागलेला होता आणि हस्तांतरणाचा मजकूर लिहिलेला होता. रामाने ते रक्ताने माखलेले कागद राहुलच्या चेहऱ्यासमोर धरले आणि शेजारी अंगठ्याची शाई ठेवली. बघ राहुल, शहाणा असशील तर या कागदावर सही कर आणि अंगठा लाव. जर सही नाही केलीस तर आज तुझा आणि तुझ्या या म्हातारीचा मड याच घरात पडेल. पोलीस केस झाली तरी आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. गृहमंत्री आमच्या खिशात आहेत. रामाने क्रूरपणे ब्लॅकमेल करणे सुरू केले. मेघाने पुढे होऊन राहुलचे केस हाताने घट्ट पकडले आणि त्याचा चेहरा वर केला. सही कर राहुल, जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर तुझा हा सुंदर चेहरा मी स्वतः या काचेने विद्रूप करेन. तुझा हात असा तोडू की पुन्हा कधी कॉम्प्युटरवर टाईप करू शकणार नाहीस. हा सगळा भयंकर आणि अंगावर काटा आणणारा प्रकार घराच्या खिडकीतून समोरच्या वाड्यातून माई आजी पाहत होत्या. त्यांचे रक्त उसळले होते पण त्या डगमगल्या नाही. त्यांना माहीत होते की जर त्या स्वतः थेट घरात गेल्या तर ते दारूच्या नशेत असलेले गुंड एका वृद्ध महिलेचाही मान राखणार नाहीत आणि त्यांनाही इजा करतील. ताकदीपेक्षा इथे युक्तीचा आणि कायद्याचा बडगा वापरणे गरजेचे होते. माई आजीने तत्काळ आपला मोबाईल काढला. सुदैवाने सध्याच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभय सिंग हे माई आजींच्या दिवंगत पतींचे अत्यंत लाडके आणि ज्युनियर अधिकारी राहिले होते. अभय सिंग माई आजींना आपल्या आईसमान मानत असत आणि त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी आदेश असायचा. माई आजींनी थेट अभय सिंग यांच्या वैयक्तिक नंबरवर फोन लावला. 2च रिंगमध्ये फोन उचलला गेला. जय हिंद माई आजी, सांगा कसे आहात? गावी सगळं ठीक आहे ना? अभय सिंग यांचा आदरयुक्त आवाज आला. अभय, ताबडतोब सोन गावात सुलभाच्या घरी मोठी पोलीस फोर्स पाठव. वेळ फार कमी आहे. 1 सेकंदाचाही विलंब करू नकोस. रामा पैलवान आणि त्याची 4ही मुलं घरात घुसून राहुलला आणि सुलभाला जीवे मारत आहेत. त्यांनी देवाचा अपमान केलाय आणि जबरदस्तीने जमिनीचे कागदपत्र लिहून घेत आहेत. जर तू पुढच्या 10 मिनिटात पोचला नाहीस तर इथे 2 खून होतील आणि कायद्याची लज्जा वेशीवर टांगली जायचा. माई आजींचा आवाज खंबीर पण आर्त होता. काय? रामा पैलवानाची एवढी हिंमत? माई आजी, तुम्ही घरात जाऊ नका, सुरक्षित राहा. मी योगायोगाने स्वतः तालुक्याच्या वार्षिक दौऱ्यावरच आहे आणि माझी गाडी सोनगावच्या वेशीपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. माझ्यासोबत 2 गाड्या भरून कमांडो आहेत. मी आत्ताच पोचतोय, SP अभय सिंग संतापाने आणि वेगाने म्हणाले. इकडे घरात राहुल शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत होता. त्याचे शरीर वेदनेने विव्हळत होते पण तो स्वाभिमानी होता. त्याने थुंकून कागदावर सही करण्यास आणि अंगठा लावण्यास स्पष्ट नकार दिला होता. मी सही?
मरून जाईन पण नाही करणार. जगा याचा उजवा हात तोडून टाका. बघू कसा कम्प्युटर चालवतोय आणि कसा माज दाखवतोय. रामाने क्रूरपणे आदेश दिला. जगाने लोखंडी रॉड हवेत उगारला आणि तो राहुलच्या हातावर मारणार इतक्यात घराबाहेर एकामागून एक 5 पोलीस गाड्यांच्या सायरनचा तीव्र आणि कानठळा बसवणारा आवाज घुमला. घ्या घ्या करत पोलिसांच्या गाड्या अंगणात येऊन थांबल्या. गाड्या थांबायच्या आतच हातात ऑटोमॅटिक रायफल, लाठ्या आणि अश्रुधुराचे नळकांडे घेतलेले 20-25 कमांडो आणि पोलीस कर्मचारी खिडक्या आणि दारातून आत घुसले. त्यांनी संपूर्ण घराला वेढा घातला. पाठोपाठ स्वतः SP अभय सिंग हातात सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन आत आले. सगळेच जागेवरच थांबा. 1 इंच जरी हल्लात तर जागेवर गोळ्या घालीन. शूट टू किलचा ऑर्डर आहे. SP अभय सिंग यांचा आवाज सिंहासारखा गरजला. तो लोखंडी रॉड जगाच्या हातातून गळून पडला. रामा पैलवानाचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याच्या कपाळावर घाम फुटला. तो पोलिसांना बघून हसण्याचा खोटा प्रयत्न करू लागला. साहेब, तुम्ही चुकीचं समजताय. हा आमचा घरगुती मामला आहे. माझी मुलगी मेघा या घराची कायदेशीर सून आहे. आम्ही फक्त वाद मिटवत होतो. तेव्हाच बाहेरून माई आजी अत्यंत करारी पावले टाकत आत आल्या. त्यांच्या हातात एक लाकडी काठी होती. कसला घरगुती मामला? अभय या नराधमाने घरात घुसून देवाचा अपमान केला, नैवेद्य विटाळला, घरात तोडफोड केली. या निष्पाप मुलाला आणि त्याच्या वृद्ध आईला मरणासन्न मारहाण केली आणि जमिनीच्या कागदावर जबरदस्तीने सह्या घेण्यासाठी ब्लॅकमेल केलं. या मेघाने लग्नाचं खोटं नाटक करून फसवणूक केली आहे. मी स्वतः माझ्या उघड्या डोळ्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आहे आणि गरज पडल्यास कोर्टात पहिली साक्ष मी देईन. SP अभय सिंग यांनी राहुल आणि सुलभा काकूंची ती रक्ताने माखलेली अवस्था पाहिली. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी पुढे होऊन रामा पेलवानाच्या सणसणीत कानशिलात लागावले. रामा पेलवान चक्रावून जमिनीवर कोसळला. त्याची ती सोन्याची साखळी तुटून खाली पडली. अटॅक करा आणि बेड्या ठोका या सगळ्यांना, SP ओरडले. रामा पेलवान, तुझी गुंडगिरी आणि तुझा हा पेलवानकीचा माज आज मी याच मातीत गाडतो. तुझ्यावर आणि तुझ्या 4ही नराधम मुलावर दरोडा टाकणे, घरात घुसून प्राणघातक हल्ला करणे, खंडणी वसूल करणे, घरगुती हिंसाचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न असे अजामीनपत्र गुन्हे दाखल करत आहे. तुमची रवानगी थेट सेंट्रल जेलमध्ये होणार आणि जन्मठेपेची शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पोलिसांनी त्या 4ही पैलवानांना जगा, बळी, शेरा आणि देवा लाठ्यांचा जोरदार प्रसाद दिला. जे पैलवान गरिबावर आणि निरपराध लोकांवर ताकद दाखवत होते ते पोलिसांच्या 3rd डिग्री समोर कुत्र्यासारखे रडू लागले, गयावया करू लागले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना गाड्यांमध्ये कोंबले. मेघा ही पोलिसांना पाहून थरथर कापू लागली. ती राहुलच्या पाया पडू लागली. राहुल, मला वाचव, मला जेलमध्ये पाठवू नका, मला माफ कर, मी तुझी पत्नी आहे. पण राहुलने तिच्याकडे अत्यंत तिरस्काराने पाहिले. तिलाही घेऊन जा साहेब, ती माझी पत्नी नाही तर माझ्या घराला लागलेली कीड आहे. या संपूर्ण फसवणुकीची आणि कटाची मुख्य सूत्रधार तीच आहे. राहुल अत्यंत शांत पण कठोर आवाजात म्हणाला. पोलिसांनी मेघालाही बेड्या ठोकल्या आणि महिला पोलिसांच्या गाडीत बसवले. सुलभा काकूंनी रडत रडत आपल्या जखमी मुलाला राहुलला मिठी मारली. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर संकट टळल्याचे, फसवणुकीतून मुक्त झाल्याचे आणि न्यायाचे होते. तात्काळ सरकारी रुग्णवाहिका बोलावून राहुल आणि सुलभा काकूंवर प्रथमोपचार करण्यात आले. माई आजींनी राहुलच्या डोक्यावरून अत्यंत वात्सल्याने हात फिरवला. राहुल बाळा, शहरातल्या कॉम्प्युटरपेक्षा आणि पैशांपेक्षा या गावातल्या मातीची, सत्याची आणि कायद्याची ताकद नेहमीच मोठी असते. कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. जोपर्यंत कायदा आणि तुझ्या या माई आजीची नजर जिवंत आहे तोपर्यंत सोनगावच्या किंवा जगाच्या कोणत्याही गिधाडाची लायकी नाही की तुझ्या सुखाच्या संसाराला नजर लावेल किंवा तुझ्या हक्काच्या जमिनीला हात लावेल. सोनगावातून रामा पैलवानाच्या दहशतीचे, गुंडागिरीचे साम्राज्य कायमचे नष्ट झाले होते. संपूर्ण गाव आज मुक्त श्वास घेत होते. गावकऱ्यांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. राहुलने आणि सुलभा काकूंनी माई आजींच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. कारण आज एका वृद्ध माऊलीच्या हुशारीने, धैर्याने आणि तत्परतेने एका सुसंस्कृत कुटुंबाला, त्यांच्या आयुष्याला आणि त्यांच्या पूर्वजांच्या पवित्र जमिनीला विनाशापासून वाचवले होते. वाईटाचा शेवट नेहमी असाच भयानक आणि मानहानिकारक होतो. हाच धडा सोनगावच्या मातीने सर्वांना दिला होता.